नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी आता सरोजला शांत करते आणि बाहेर येते आणि ऋषी विचारतो की काय झालं, काकू व्यवस्थित आहेत ना। कमळी म्हणते की हे बघा, तुम्ही नका काळजी करू, आता तुम्ही निघा, तुम्हाला सुद्धा आता काही काम असेल, तुम्हाला सुद्धा उशीर व्हायला नको। तेव्हा आता लगेच ऋषी म्हणतो की जर काही लागलं तर तुम्हाला कॉल कर आणि मेसेज करून मला लगेच सांग। आजी की असे बोलून आता ऋषी निघून जातो। नंतर कमळी मात्र आतमध्ये येते तर बंड्याने जे काही तेल वगैरे आणलेलं असतं बा आजोबांसाठी गावाकडे गेलेला असतो आणि गावाकडून तो तेल घेऊन आलेला असतो आणि तो कमळीला दाखवतो। कमळी म्हणते की बरं झालं, अरे आजोबांना तेलाची खूप गरज होती, आत्ताच जाते आणि त्यांची मालिश वगैरे करून त्यांना बरं वाटेल आणि लगेच येते आणि निगीला म्हणते की तू आईची काळजी घेशील का। निगी म्हणते की ठीक आहे चालतंय, असे बोलून मात्र आता लगेच बंडे आणि कमळी निघून जातात। त्यावरती निगी आता काकीला म्हणते की चला आपण सामान ठेवूयात। त्यानंतर आता इकडे रागिनी कामिनीला म्हणत असते कशाला त्या म्हातारीचा रागराग करते। त्यावरती कामिनी म्हणते की हे बघ, मी त्या म्हातारीचा रागराग नाही करत, माझ्या डोक्यामध्ये वेगळाच काहीतरी प्लॅन आहे, वेगळंच काहीतरी। आणि तेवढ्यात मात्र आता ह्या जो काही कामिनीचा माणूस आहे तर त्याचा फोन येतो। तेव्हा कामिनी फोन उचलते आणि त्याला म्हणते की काय रे बिंडोक माणसा, मी तुला सकाळपासून तुझ्या फोनची वाट बघते आणि आता तुला फोन करायला वेळ भेटला का। तेव्हा तो माणूस म्हणतो की माझ्या ओळखीचा हवालदार आहे तर तो आज सुट्टीवर आहे। त्यावरती कामिनी म्हणते की अरे सुट्टीवर आहे तर काय झालं। तेव्हा कामिनी म्हणते की मी सकाळपासून तुला इतके फोन करते आणि तुला एकही फोन करून सांगता नाही आलं का। त्यावरती मात्र आता लगेच तो माणूस म्हणतो की अहो मॅडम, सकाळी सकाळी इकडे नेटवर्क नसतं आणि तसंही आता माझं एक काम होतं, मी जरा मला पैसे पाठवतं का। तेव्हा आता कामिनी म्हणते की अरे मी तुला पैसे पाठवले होते। कामिनी म्हणते की ठीक आहे, आता तू हवालदाराला ते पैसे दिले तर मी तुला पैसे पाठवते, परंतु मला मात्र आता ती कॉपी हवी आहे FIR ची। तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला पाठवून देतो। त्यावरती आता रागिनी कामिनीला म्हणते की आई तू पण ना। तेवढ्यात मात्र आता कमळी त्यांच्या मागे येऊन उभी राहते। त्या दोघीही कमळीकडे बघतात, कमळी रागाने त्या दोघींकडे पाहत असते। तेव्हा आता कमळी कामिनी आजीकडे बघते आणि विचारते की काय झालं कडू आजी, अहो कसली इतकी माहिती तुम्ही गोळा करतात बरं। कामिनी विचारते की तू काय म्हणाली। त्यावरती आता कामिनी आता जे काही आता तिच्याकडे बघत आहे घाबरूनच। तर कमळी म्हणते की आता फोनवर जे काही तुम्ही बोलत होतात ना त्याबद्दल विचारते, मात्र तिच्यावर ओरडते आणि म्हणते की तुला काय करायचं, माझी आई कुणाशी बोलते काय करते त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे। तेव्हा आता कमळी म्हणते की काकी अहो शांत व्हा, थोडंसं थंड डोक्याने घ्या, इतकं कशाला ओरडतात। आता मला कसं वाटलं की कामिनी आजी पुढे काहीतरी आणखी नवीन कारस्थान करतात की काय, नाही ना तसं काही। आणि मला तर आता असं नाही ना की आजी आजोबांना काहीतरी नवीन आणखीनच त्रास देऊन काहीतरी त्यांना आता धक्का देण्याचा प्रयत्न आहे की काय। कारण कामिनी आजी तुम्ही कारस्थान करण्यामध्ये पटाईत आहात, तेवढंच तुम्हाला फार जमत असतं। तेव्हा आता कामिनी म्हणते की अगं मग जा ना, तू मात्र तुझ्या आजीला भेटायला आलेली आहे ना, मग जा आणि भेट। रागिनी म्हणते की हो ना, तू इतकं स्वतःला शहाणं समजू नकोस, कारण तुला आजीला भेटायचं आहे तर तू जाऊ शकते, जा तिला भेट आणि निघ इथून। तेव्हा लगेच आता ही कामिनी म्हणते की रागिनी अगं इतकं कशाला चिडतेस, अगं ती बोलत आहे तर बोलून दे, कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे तसंही फक्त आता हे जे काही माझा दादा आणि माझी वहिनी आहे त्यांच्याबद्दल काही माझ्या डोक्यामध्ये नाही। कमळी म्हणते की ठीक आहे, मग तर फारच बेस्ट आहे आणि असंच काय मात्र असंच छान वागत राहा आणि येऊ का असे बोलून कमळी आता आतमध्ये निघून जाते। तेव्हा लगेच मात्र आता रागिनी म्हणत असते की आई अगं चक्क तू त्या गावच्या मुलीला घाबरलीस। तेव्हा आता कामिनी म्हणते की अगं सरोजचा विषय चालू होता आणि कधी कधी मात्र आता शत्रू जर समोर आला तर हे असे जे काही विषय आहे तर ते विषय मात्र बदलावे तर लागतातच। त्यानंतर कमळी आतमध्ये येते आणि आजी आजोबांना बघून आता एकदम खुश होते। त्यावरती मात्र आता लगेच कमळी त्या दोघांना विचारते की काय झालं आजी आणि आजोबा, तुम्ही कसे आहात। आणि त्यावरती कमळी म्हणते की हे बघा अहो मी सांगायचंच विसरून गेले। आणि तेवढ्यात मात्र आता राजन येतो। राजन विचारतो की काय झालं कमळी, अगं तू केव्हा आलीस। तेव्हा आता कमळी म्हणते की आत्ताच आले आणि आता मात्र आती आजोबांना म्हणते की आजोबा मी ते तेल घेऊन आलेले आहे। तेव्हा आता ते तेल आणल्यानंतर आता राजनला आणि या सगळ्यांना मात्र खूपच आनंद होतो आणि आमच्या गावाकडचं अगदी गुणकारी तेल आहे आणि ते तेल मी घेऊन आले, ते पण आठवणीने। त्यावरती मात्र आता लगेच अन्नपूर्णा आजी म्हणते की हो ना अगं खरंच खूप गुणकारी तेल आहे आणि मी तर विसरूनच गेले होते, खरंच मग खूपच मस्त आहे।
आणि अगं कमळी, तू किती गोष्टीचं भान म्हणजे ठेवतेस ग. अगं सगळं काही गोष्टी लक्षात ठेवते आणि आम्हाला सुद्धा वेळ देते आणि सगळं काही मात्र तू व्यवस्थित करत असते. खरंच तुझा अभिमान वाटतो आम्हाला आणि आम्हाला सुद्धा किती जपतेस, आमची काळजी घेते. तेव्हा खरंच कमळी, तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. तेव्हा आता कमळी म्हणते की आजी, अहो एवढं काही मी केलेलं नाही, तुम्ही प्लीज असं काही करू नका. तुम्ही माझं किती कौतुक करतात हे बघा. आता आयुष्यामध्ये कितीही माणसं असली आपली तरी सुद्धा मात्र संघर्ष करावाच लागतो आणि आयुष्यामध्ये आपल्या माणसांची काळजी घ्यायला नको का, म्हणून ती आता वाटी वगैरे घेते आणि आजोबांना म्हणते की मी तुमची मालिश करून देते. कमळी ते तेल वाटीत वगैरे घेऊन आता आजोबांच्या पायाला लावते आणि छान अशी तिच्या हाताने मालिश करते. तेव्हा आता आजोबांना खूपच छान वाटतं. कमळी विचारते की काय झालं आजोबा, भारी वाटतं की नाही. आणि हे बघा, मागच्या वेळेला नव्हतं म्हटलो का मी की आमच्या गावामध्ये अगदी फेमस आहे ते. आणि हे बघा, माणसं मात्र हे तेल नेण्यासाठी कुठून कुठून येतात. एकच नंबर गुणकारी तेल आहे आणि बघा आता तेल लावल्यानंतर आता तुम्ही कसे टकाटक बरे होतात. आता हे सर्व ऐकून राजन, बाबा, आजी सगळेजण खुश होतात. अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं कमळी, तुझं हे तेल आहे तर ते एक नंबर आणि गुणकारी असेलच, परंतु तुझ्या प्रेमाने मात्र जे काही आपुलकीने तू आजोबांना मालिश वगैरे करते त्यामुळे त्यांचा अर्धा आजार आहे तर तो एकदम बरा होतो. तेव्हा आता राजन खुश होत म्हणतो की खरं आहे. आणि काय कमळी, कॉलेज कसं सुरू आहे बरं असं विचारतो. आता कमळी म्हणते की अहो तेच सांगायला आले होते, कारण आता कॉलेजच्या सोबत मी आता नोकरी सुद्धा करणार आहे. राजन म्हणतो की अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. तर अन्नपूर्णा आजी विचारते पण कमळी, अगं या सगळ्याचा तुझ्या अभ्यासावर परिणाम नाही होणार का. आता कमळी म्हणते की नाही आजी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तसं काही होणार नाही. हो हे बघा, एका शाळेमध्ये मात्र मी कबड्डी कोच साठी नोकरीला लागलेला आहोत. आता कशी मला कबड्डी आवडते आणि म्हटलं की दोन्ही पण होऊन जाईल. आणि हे बघा आजी, मी उद्यापासूनच जॉईन करणार आहे, त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. अन्नपूर्णा आजी खुश होत कमळीच्या डोक्यावर आता हात ठेवते आणि बाळा, माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे असं खुश होत म्हणते. तुझ्याकडून मात्र खूप चांगले चांगले असे खेळाडू घडून दे असं म्हणते. तर इकडे मात्र साहेबा हा ऋषीला म्हणत असतो की चला, सगळे काही पेपर्स वगैरे आहे तर ते सबमिट करून झालेले आहे, चला आता घरी निघूया. तेव्हा तर ऋषी विचारत असतो तर साहेबा त्याला बघून विचारतो की काय झालं, कसला विचार करत आहात. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अरे पण कमळी तिकडे नवीन घरी गेलेली आहे, तिचा फोन मेसेज अजून काहीच आलेला नाही रे. आता साहेबा म्हणतो की अरे ऋषी, एकच दिवस तिला शिफ्ट होऊन झालेला आहे, अरे मग जरा तिला सेटल होऊन दे, ती करेल ना तुला फोन. हे बघ, तुझी जर तिला काही गरज वाटली तर ती नक्की फोन करेल. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अरे प्रश्न फक्त गरजेचा नाही, परंतु हे बघ, अरे ती ऍटलीस्ट मेसेज तरी करू शकते ना, मला कळतं तिच्यावर तिच्या आईची जबाबदारी आहे, बरंचसं काही आहे, परंतु जाऊन दे, मीच फोन करतो. साहेबा म्हणतो की हे बघ, अरे तिला स्वतःचा वेळ दे, तिला स्वतःचा वेळ हवा आहे. हे बघ, तिला मात्र स्वतः केलेलं चालतं, त्यासाठी तिला वेळ थोडासा घेऊन दे. जर तिला तुझी गरज लागली तर ती तुला स्वतःहून फोन करेल. इतकी काळजी करू नको, इतकं टेन्शन घेऊ नकोस. आता ऋषी म्हणतो की साहेबा, अरे ती असं अचानक घर सोडून जाईल असं मला वाटलं नव्हतं. अरे मी तिला बोलणार होतो, परंतु तुम्हाला समजावलं म्हणून मी थांबलो. आणि हे बघ, माझा मात्र तिच्यावरती काही राग नाही. नंतर कमळी आता घरी येते. निंगीला म्हणते की अगं आई कुठे आहे. तेव्हा आता निंगी म्हणते की अगं मी जेवण करत होतो आणि मी तिने हट्ट केला की मी करतो म्हणून आज ती जेवण करते, म्हणजे स्वयंपाक करत आहे. आता कमळी म्हणते की अगं हो ना, आणि तरीच म्हटलं की घरात आल्याला इतका खमंग वास कसा आला म्हणून. तेवढ्यात कमळी आत येते आणि म्हणते की अहो काकू, मी केलं असतं, कशाला तुम्ही त्रास घेतला. तेव्हा आता सरोज म्हणते की नाही, हे बघ, दोघे माझ्यासाठी इतकं सर्व काही करतात, मग मी केलं तर काय बिघडलं. आणि आता मात्र मी ठरवलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला गावाकडे नेत नाही तोपर्यंत मी आता जेवण बनवणार आहे. आता कमळी मनात म्हणते की अगं आई, हीच तर माझी इच्छा आहे की तू लवकरात लवकर बरी व्हावी, कधी तुझ्या हातचं जेवण अगदी पहिल्यासारखं खाईल. म्हणून आता सरोजने जेवण बनवलेलं असतं आणि त्या तिघी आता एकत्र जेवायला बसतात. जेवता जेवता मात्र ती कमळीबद्दल सांगत असते की माझी कमळी असे आहे, इतकी धावत असते, अगदी धावायला जर लागली तर अगदी तुरु धावत असते. स्वयंपाक करायला लागल्यानंतर माझ्या जवळ येते आणि मला कसं म्हणते, अगदी बोबड्या भाषेत बोलते आणि ऐकायला मात्र इतकं गोड वाटतं. आणि मला कसं म्हणते की आई, अगं मला सुद्धा जेवण करायचं आहे आणि मला सुद्धा जेवण शिकव वगैरे. आणि बघ कसं म्हणतात, ते म्हणतात ना की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात, अगदी तसंच आहे. आणि माझी कमळी नक्कीच आता मोठी झाल्यानंतर सुगरण होणार म्हणजे होणारच, हे सगळं मी लिहून देते. तेव्हा आता कमळीला हे ऐकायला फार छान वाटत असतं. कमळी म्हणते की अजून काय काय आहे ते सांगा. मात्र सरोज कमळीबद्दल सर्व काही सांगायला सुरुवात करते. त्यानंतर आता इकडे ऋषी हा कमळीला फोन करण्याचा ठरवतो. साहेबा म्हणतो की ठीक आहे, एकदाची तुझी इच्छा पूर्ण करत तू एकदाचा फोन. तेव्हा मात्र आता ऋषी फोन करतो, पण आता कमळीचा फोन आहे तर तो टेबलवर असतो. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच ही कमळी इकडे गप्पा करत असते आणि त्यामध्ये ती मग्न झालेली असते.
ऋषी फोन करत असतो आणि कमळी काही फोन उचलत नसते. ती इकडे गप्पा करण्यात आणि ऐकण्यात मग्न होते कमळीच्या आठवणी. आणि तेवढ्यात ऋषीला टेन्शन येतं. ऋषी म्हणतो की अरे साहेबा फोनच उचलत नाही, जाऊन बघू की एकदा. आता साहेबा म्हणतो की अरे हे बघ ऋषी माझं ऐक, अरे ती काहीतरी कामात असेल, तिचं काम झाल्यानंतर ती नक्की तुला फोन करेल, टेन्शन घेऊ नको, चल आपल्याला पटकन घरी जायला पाहिजे. त्यानंतर इकडे सरोज म्हणते की आमच्या आबांसाठी आमची कमळी म्हणजे जीव की प्राण. एक वेळेस आता आमचे आबा मला विसरतील म्हणजे त्यांच्या लेकीला, परंतु आमच्या कमळीला ते कधीच विसरणार नाहीत. असे तिला मात्र खांद्यावर घेतात आणि अख्ख्या गावभर फिरून आणतात. शेतात जाण्याच्या वेळेस ते आम्हाला दोघींनाही घेऊन जातात. ते आमच्या कमळीला म्हणते की कमळे अगं तू इथेच माझ्या समोर बस. माझी कमळी जर माझ्या समोर असली तर मला काम करायला हुरूप येतो. आता तुम्ही काय बोलायचं तेच सांगा. तेव्हा आता सरोज हसत असते. तर आता हे गप्पा सांगता सांगता कमळी विचारते की कमळीचा बाप त्यावर खूपच प्रेम करत असतील ना. तेव्हा सरोज म्हणते की हो ना, खूपच. त्यांचा खूप जीव आहे कमळीवर, पण त्यांना आमच्या सोबत राहता येत नाही म्हणून. जेव्हा तेव्हा मात्र ते गाडीतून भेटायला येतात ना आम्हाला गावाकडे असताना. तर आता लगेच कमळी विचारते की त्यांचं नाव काय आहे. कमळीला त्यांचं नाव माहिती करून घ्यायचं असतं, परंतु आता तेवढ्यात आता सरोजचं लक्ष जातं. कमळीने जेवणच केलेलं नाही आणि त्या कमळीला म्हणतात की अगं तू जेवलीच नाही, जेवण करून घे. हे बघ अगं आमचं संपत आलेलं आहे, पोरी अजून तू जेवण केलेलं नाही, तू जेव बरं. आता कमळी मात्र पटपट जेवून घेते, कारण तिला आता तिच्या बापाचं नाव म्हणजे सरोजकडून काढून घ्यायचं असतं. तर निंगी म्हणते की अगं कमळी तू इतके पटपट का जेवण करते. आता लगेच कमळी म्हणतच आहे की अगं ती हे बघ गावाकडच्या गप्पा सांगते, मग आता माझ्या बापाचं नाव आहे तर ते सुद्धा सांगेल. तेव्हा मात्र आता सरोज आहे तर ती सरोज मात्र आता झोपायला येते आणि पोरींना म्हणते की पोरींना झोपा. त्यावरती मात्र आता लगेच कमळी म्हणते की आहो हे बघा तुम्ही मात्र तुमच्या गावाकडचे काहीतरी गप्पा सांगत होते आणि त्या गावाचं नाव काय आहे बरं. आणि माझी कमळी खरंच इतकी गोड होती, जलमल्या इतकी कळीसारखी दिसत होती आणि आबांनी मात्र तिला आता हातात घेतलं आणि तेव्हापासून त्यांनी तिचं नाव कमळी ठेवलं. त्यावरती आता कमळी विचारते की तिच्या बाबाचं नाव काय म्हटलात तुम्ही. आता सरोज तेव्हा सुद्धा नाव सांगत नाही आणि म्हणते की मला खूप झोप येत आहे, झोपा. खरंच म्हणून सरोज आता झोपते. तर कमळी आता निंगीला म्हणते की अगं निंगी मात्र जबरदस्ती करून काही उपयोग नाही. तर निंगी म्हणते की आता डॉक्टर काय म्हणालेत की जबरदस्ती नाही करायची, जबरदस्ती करून काही उपयोग नाही होणार. मला असं वाटतं की तू थोडंसं धीर धर, तिला त्रास होईल असं काही करायला नको आपण. त्यानंतर आता ऋषी अजूनपर्यंत कमळीच्या फोनची वाट बघत असतो, तिच्या मेसेजची. आणि तेवढ्यात आता राधिका त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि कॉफी घेऊन आल्यानंतर मात्र आता ती म्हणते की काय हिरो, अजून सुद्धा कमळीची आठवण येते वाटतं आणि तिच्या आठवणीने अगदी म्हणजे व्याकुळ झालेला दिसतो. त्यावरती आता ऋषी म्हणतो की काळजी नाही तर तिची काळजी वाटते मला. तिच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत तर ते खूप असं पटपट घडलेल्या आहेत आणि असं वाटतं की खरंच आता तिचं घर गेलं, तिचे आई वडील म्हणजे जे काही झालेलं आहे, आता आईचं असं झालं, तिला आठवत नाही. मग आता काहीतरी असं पटकन करावं की सगळं काही तिच्या लाईफमध्ये व्यवस्थित करावं. आता राधिका म्हणते की अरे तू तिच्या सोबत तर आहेच, परंतु आयुष्यामध्ये असे काही प्रवास असतात तर ते स्वतःलाच करावे लागतात. तू तिच्या सोबत आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आपल्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. तेवढ्यात मात्र कमळीचा फोन त्याच्या मोबाईलवर येतो. तेव्हा आता राधिका म्हणते की घ्या, कमळीला सुद्धा करमत नाही वाटतं आणि घे मी जाते असे बोलून राधिका हसते आणि निघून जाते. तेव्हा ऋषी आता कमळीचा फोन उचलून हॅलो म्हणतो. कमळी म्हणते की हॅलो ऋषी सर, तुमच्याच फोनची वाट बघत होतो आणि आईने मात्र आज स्वतःच्या हाताने जेवण बनवलं आणि एवढं भारी जेवण तिने बनवलं आणि आज मात्र तिने स्वतःशी सर्व केलं, विचारलं सुद्धा नाही. सगळं काही नेहमीप्रमाणे आता आम्ही इतक्या छान गप्पा करत होतो, परंतु माझ्या बाचं नाव आहे ते सांगता राहिली. तेव्हा आता ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, अगं त्यांना सुद्धा आराम करून दे, जास्त प्रेशराईज त्यांच्यावर टाकू नको, तू सुद्धा जेवण करून घे आणि त्यांना सुद्धा जेवण करायला लाव. त्यावरती कमळी म्हणते की हे बघा तुम्ही जेवण करा आणि मला माहिती आहे की तुम्ही अजून जेवण नाही केलेलं. तेव्हा आता ऋषी म्हणतो की तुला कसं समजलं की मी जेवण नाही केलेलं. कमळी म्हणते की हो मला माहिती आहे. आणि तेवढ्यात मात्र आता ऋषी म्हणतो की ठीक आहे तू सुद्धा जेवण कर. तो आता फोन ठेवतो तर कमळी अभ्यास करत असते. तेवढ्यात निंगीला जाग येते. तेव्हा आता निंगी उठते आणि कमळीला म्हणते की अगं केवढी रात्र झालेली आहे, अजून किती वेळ तू जागी राहणार आहे. तर आता कमळी म्हणते की अगं आईला सोडून मला काही कॉलेजला नाही जाता येणार, त्यामुळे रात्रीचा अभ्यास केलाच पाहिजे. आता निंगी म्हणते की अगं कॉलेजचं काय रोज उडवायचं का. तर कमळी म्हणते की अगं तसं नाही. म्हणते की हे बघ असं करायचं, कारण तू रोज कॉलेजला जा आणि सर काय शिकवतात हे मला सांगत जा, मी माझ्याकडे सगळं काही लिहून घेतो म्हणजे अभ्यास काही बुडणार नाही. हे बघ जे काही शिकवलेलं आहे तर ती वही तुझी घेऊन सगळं लिहून घेतो आणि तुझं सुद्धा नुकसान नाही होणार आणि ती वही तुला देतो. तेव्हा आता निंगी म्हणते की वाघ वा, तिची वाघीन आणि
कमळे हे बघ, तुझ्यासारखी जी काही जिद्द आहे तर ती सगळ्यांना देऊ. म्हणून निंगी आता कमळीचं खूप अगदी कौतुक करत आहे. हे बघ, मी रोज नोट्स काढेल आणि खरं तर तू तुझी काळजी घे, मी झोपतो आता. गुड नाईट करून मात्र आता कमळी दोघेही म्हणजे निंगी झोपते आणि कमळी अभ्यास करत असते. तेवढ्यात मात्र आता सरोज उठते आणि सरोज उठून आपली बॅग भरत असते. तेव्हा आता कमळी म्हणते की अहो तुम्ही काय करतात, कुठे निघालात? तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की ए पोरी राहून दे. आता ती कमळीवर ओरडते. सरोज ऐकायला तयारच नसते. सरोज म्हणते की ती बाई मला नाही सोडणार, मला जायचं आहे. त्यावरती मात्र आता लगेच कमळी विचारते की कोण बाई? तेव्हा आता सरोज जोरात ओरडते की सोड मला. तेव्हा आता सरोज खूपच भडकलेली असते. आता ती मला आणि माझ्या कमळीला सोडणार नाही, मी जाते आता माझ्या गावाला निघून. तेव्हा आता सरोज इतकी भडकलेली असते. कमळी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, अहो नका जाऊ. परंतु आता ही कमळीला मात्र खूपच मारते आणि म्हणते की अगं मी तुला सांगितलं ना, मला जाऊन दे माझ्या कमळीकडे. कमळीच्या पाठीमध्ये खूप मारते आणि सरोज आपलं गाठोडं घेऊन जायला निघते. तर लगेच आता कमळी म्हणते की अहो मी तुमच्या कमळीला भेटले आणि ती एकदम निवांत आहे. तेव्हा कुठे सरोज आता शांत होते. आता सरोज लगेच आता रडायला सुरुवात करते आणि कशी आहे ग माझी पोर, माझ्याशिवाय तिला करमत नसेल म्हणून आता खूप रडत असते. आता कमळी म्हणते की हो ती बरी आहे आणि तुमचे आबा सुद्धा आहे तर ते सुद्धा मला भेटलेत. तेव्हा आता सरोज म्हणते की काय माझे आबा सुद्धा भेटले तुला? आणि काय म्हटले माझे आबा? ते माझ्यावर खूपच चिडले असतील. तेव्हा आता सरोज म्हणते की त्यांनी एक तुमच्यासाठी चिठ्ठी दिलेली आहे. तेव्हा सरोज म्हणते की काय बोलते? चिठ्ठी? कुठे चिठ्ठी आहे? ती चिठ्ठी मला दाखव. तेव्हा कमळी म्हणते की ठीक आहे चला मी आतमध्ये दाखवतो. आणि आता सरोज धावतच आतमध्ये येते आणि आता धावतच आतमध्ये आल्यानंतर आता कमळी ही पाहतच असते. कमळीला धक्का बसलेला असतो की सरोज जे काही वागत आहे तर ते बघून. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.